सुतार यांनी 40+ साठी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे। तर YouTube लाईव्ह आपण पाहतोय गौतम राऊत आणि यांनी स्पॉन्सर केलेली आहे पूर्ण 2 दिवसाची YouTube लाईव्ह आणि 2 दिवस तो सुंदर नाश्ता आपल्याला प्रोवाइड केला, त्यांचं सुद्धा खूप कौतुक करणं गरजेचं आहे। उमेशजी पुजारी माऊली चायनीज चे मालक आहेत, त्यांनी 2 दिवसाचा सुंदर नाश्ता आपण स्पॉन्सर केलेला आहे, त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक। इंटरनेट सेवा 2 दिवस नक्कीच नो डाऊट आपण पाहतोय गणेशजी विचारे इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांचे सहकारी आपण पाहतोय राजू विचारे यांच्या मार्फत ही वायफायची सेवा आपल्याला देलेली आहे। तर पर मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंकची एक मोठी बॉटल तुमच्यासाठी प्रोव्हाइड केली होती, ते विजयजी सोनार यांचं सुद्धा खूप सारं कौतुक। तर एक सरप्राइज गिफ्ट आहे फर्स्ट विनर साठी सोहेबजी परदेसी या JNPL सीझन 5 चे अध्यक्ष, त्यांच्याकडनं या सर्वांचं खूप सारं कौतुक आणि खूप सारं आभार की तुमच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा मोठी झालेली आहे। सर्वांचं नाव घेतलं जाईल, सर्वांचं उल्लेख जरूर केला जाईल। या जाऊया मॅचच्या दिशेने। तर सन्माननीय अमितजी सावंत यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे, आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जुने माणगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वासाठी अंतिम मुकाबल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांची। आणि हो, आपली एकता असलेली क्रीडा स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत आहे आणि सर्वांनी केलेली मेहनत आता कामाला येत आहे। हर सर झुक जाए वो मंदिर है, हर नदी बह जाए वो समुंदर है, जीवन के इस रणभूमि में दोस्तों जंग तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर है। कोण जिंकणार ही शेवटची जंग, कोण होणार सिकंदर, यासाठी हा सगळा अट्टहास आहे। शेवटचा अंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। फत पल्लवकर सर ऑफिशियल पंच आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया। गेले 2 दिवस निर्विवाद पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली, एकट्याने आपल्या खांद्यावर शिवधनुष्य पेळला। सर आपल्यासाठी सुद्धा हँड्स ऑफ, खूप मोठं काम केलं। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। टॉस झालाय, अदिल गजगे राधा 11 ने टॉस जिंकलाय, दावत दिले, आमंत्रित दिले बॅटिंग साठी स्पर्श 11 साठी। मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मोहसिन नदाब आणि त्याच्या जोडीला अय्यान दाखल झालेले आहेत। डावाला सुरुवात होत आहे, शेवटचे काही मिनिटं बाकी। लकी ड्रॉ 20 रुपयामध्ये घेऊन जा। होम थिएटर पहिलाच बॉल आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय, अय्यांच्या मार्फत हा चेंडू मार्गस्थ केला गेला, सिंगलचं रब्बल रूपांतर झालं आणि फायनलला सुरुवात झाली। याच साठी हा अट्टहास होता आणि शेवटचा गोड दिवस, गोड क्षण तुमच्या आमच्या साक्षीने। याची देही याची डोळा, 332 नाक्याचं मैदान, हेलिपॅडचं मैदान, मैदानाच्या आतमध्ये 2 टीम, 11 गडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा रणसंग्राम देण्यासाठी आणि यांना 2 बॅटर सामोरे जात आहेत, अय्यान मोहसिन नदाब। याही वेळेला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला चेंडू चोळला, निहाल तिकडे आहेत, अडवला गेलाय, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न का होऊ नये। शेवटचा मुकाबला आहे, जेवढे कष्ट केले आता कामाला येणार आहेत। याच्या अगोदर ज्या आपण परीक्षा दिल्या त्या कदाचित ट्रायलच्या होत्या, आता अंतिम शेवटची बोर्डाची परीक्षा उद्या परवापासून 10वीची होणार आहे, काल परवा 12वीची चालू झाली। परंतु क्रिकेटच्या पटलावर तुमच्या आमच्या परीक्षा रोज असतात, कारण नवीन सामना, नवीन परीक्षा, नवीन प्रश्नपत्रिका असते। मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक रियान दाखल होत आहेत, आतापर्यंत धावा झाल्यात 4, 2 चेंडू रियान यांचं फेकून सज्ज झालेले आहेत। याही वेळेला अय्यान यांच्यासाठी हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, तिकडे कर्णधार अदिल गजगे आपण पाहतोय यष्टीच्या पाठीमागे स्वतः कर्णधार आहेत, चांगली कामगिरी जरूर त्यांच्या मार्फत केली गेली आणि डॉट बॉलची संगता होते। बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वात मोठा सामना तुमच्या आमच्या भेटीला मित्रांनो जरूर आलेला आहे। यावेळेला खोला टाकलाय, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुकी होत नाही,
पहिली विकेट गॉन मार्गस्थ होते डगआउटच्या रस्त्याला. झालेले आहेत, डावखुरे आहेत. मागच्या सेमीफायनल मध्ये याच आदित्यने बहारदार कामगिरी केली, मैदानाच्या आतमध्ये धावा आणल्या आणि मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार विजेते सुद्धा झाले. एक गडी बाद झाले, 4 धावा. रियान पुन्हा एकदा मार्गस्थ करता येत. चुकीचा चेंडू पंचांना वळावं लागेल आमच्याकडे. यस, फत पल्लवकर सर आमच्याकडे वळतायत. वाईट दिला जातोय, अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर. आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची गर्दी गर्दी गर्दी. जुने माणगाव प्रीमियर लीगचं हे अधोरेखित करणारं एक नजारा पाहण्यासाठी. अनेक तामे एकता असलेली ही क्रीडा स्पर्धा, सर्वांना बरोबर घेणारी ही क्रीडा स्पर्धा. क्रिकेट आहे निमित्त, परंतु हो, आम्ही एकत्र आहोत आणि इथून पुढचा प्रवास प्रत्येकाच्या सुखदुःखात असाच आम्ही करणार आहोत. याही वेळेला उजव्या अष्टीवर त्याला मात्र टोळवलाय. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चेंडू फरार होतो. जुने माणगाव प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा कशासाठी आहे, आज जाता जाता तेही मित्रांनो सांगतो, आपल्यातील टॅलेंट शोधण्यासाठी, आपल्या युवा खेळाडूंना एक नक्कीच मोठं व्यासपीठ करण्यासाठी आणि यासाठी हा अथक परिश्रम. सन्माननीय पोलीस पाटील सुभाषजी पारके साहेब आलेले आहेत. विनंती आहे, या साहेब आपलं हार्दिक स्वागत. आदित्यचा फटका बसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चुकी झाली नाही. आणखीन एक मोठा मासा. छोटे त्रिमूर्ती जरा खाली व्हा, नाही तर खाली बसा, खाली बसा, नाहीतर खाली व्हा. यस. तर मैदानाच्या आतमधली कहाणी काय आहे, तर पहिलं षटक इथं मात्र पहिलं षटक रियान यांचं संपलेलं आहे, जिथे आपण पाहतोय 2 गडी बाद झाले. स्पर्श 11 संघाच्या धावा मात्र खर्च केल्या. तब्बल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावर 2 गडी बाद. नाजूक स्थितीत आहे पहिलं षटक. तसं पाहिलं गेलं तर गोलंदाजाच्या पत्त्यात गोलंदाजीसाठी चांगलं गेलं, बॅटरसाठी हे थोडंसं दुःख देणार आहे. स्पर्श 11च्या माध्यमातून ऋतिकजी मोरे म्हणत असतील, हो आमचे बॅटर अजून बाकी आहेत, कारण जोपर्यंत मोहसिन नदाब हे नाव मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा 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 जरूर येतील. कारण मोहसिन नदाब आणि धावा यांचं नातं खूप जवळचं आहे. षटक क्रमांक 2, पहिलाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला आणि कदाचित एक मेसेज सुद्धा देता येईल.
गोलंदाजाला, हो तुझ्याकडे चांगला चेंडू आहे, त्याला मी सावरून खेळणार, बचेंगे तो आर भी लढेंगे, युद्धाची रणनीती आहे आणि ती सध्याच्या घडीला जरूर वापरली गेली. गोलंदाजी मार्कवर आलेत भूषण, दुसरा पर्याय राधा 11च्या माध्यमातून वापरला जातोय. या वेळेला बघितलं शपल झाले मोहसिन नदाब, चेंडू त्यांच्या शरीरापासून लांब ठेवण्याचा अतिरिक्त प्रयत्न झाला, वाईट बॉल आलाय, या वाईट बॉलने एक धाव आली. आपण पाहतोय स्पर्श 11 दुहेरी धाव संख्येत जाऊन पोहोचली. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सर्वांचं खऱ्या अर्थाने कौतुक, आभार करणं गरजेचं आहे. आयोजकांनी प्रत्येकाची नावं घेणं गरजेचं आहे, परंतु ते मला आता शक्य नाही, कारण प्रत्येकाची नावं घेत एखादंच राहिलं तर नक्कीच हा मोठा फटका चुकीला आपल्या स्पर्श 11च्या पाठीराख्यांना किंबहुना ओनरला, हो तुम्ही बॅटिंग करा आणि तुम्ही गोलंदाजी करा. एक तरी ओनर आज सायकलची सैर करणार आहे या ग्राउंडची. पुन्हा एकदा शरीराचा वेध, हुक हुक हुक, धावा, बुक बुक बुक. धावा धाव फलकावर मोहसिन नदाबची अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मित्रांनो, प्रेक्षकांनो, आनंद जरूर घ्या, 20 रुपयाचे कुपन सुद्धा घ्या आणि आज जाता जाता आनंदित होऊन घरी जा, होम थिएटर घेऊन जा. 22 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद झालेत. 1.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. भूषणवर वार 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 केले जात आहेत, मोठे फटके येत आहेत सध्याच्या घडीला. हो, बाल वाचले, परंतु जिकडे चेंडू मागे मार्गस्थ होतोय, सर सांगतायत ही चुकीची नक्कीच दिशा आहे. या दिशेला 1 धावेचा दंड आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 23 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. जुने माणगाव मध्ये आहोत. या विभागाचं तसं वैशिष्ट्य पाहिलं गेलं तर जुनं पण टिकवलेलं आहे. या विभागात अजून सुद्धा शासकीय बऱ्याचशा यंत्रणा काम करतायत. माझ्या पाठीमागं तसं पाहिलं झालं तर कोर्ट आहे, जे खऱ्या अर्थाने इथल्या विभागाचं मुख्यालय आहे, ज्या कोर्टात अनेक केसेस येतात. आता मात्र ही केस राधा 11ची मोहसिन नदाबच्या कोर्टात आहे आणि हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. तिकडे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली, एक भूषणवर धाव आली. धावफलक 1 ने पुढे जाईल. बघता बघता धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहतोय धावफलकात 1 ने पुढे 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. सर्वांचं हार्दिक स्वागत. जे जे मुख्य आम्हाला सपोर्ट करणारे स्पॉन्सर आहेत, या विभागातील राजकीय, सामाजिक किंबहुना आम्हाला प्रेम करणारे जे जे व्यक्ती आहेत, त्यांचं खऱ्या अर्थाने आगतम स्वागतम. तुमच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा उभी राहिली आणि हो, मैदानातला खेळ तुमच्यामुळे साकार झालेला आहे. 24 धावा 2 गडीच्या बदल्यात. भूषण पुन्हा एकदा सज्ज आहेत. या वेळेला हो 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 हो, काय फटका मारलाय आणि तो छोटा प्रेक्षक 50 रुपये लगेच. धावफलक तब्बल 6 ने वाढते. या छोटे प्रेक्षक अकबर परदेसी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आणि अमीर नदाब यांच्याकडून 100. आयोजकांचे 50 येणं बाकी आहेत. काय नाव आहे? ओमराज. थांबा ओमराज, अजून 50 घ्या.
थांबा सर, थांबा सर. 30 धावा धावफलकावर. यस, स्टार्ट करूया. 30 धावा धावफलकावर वलीच्या बॅट मधून आलाय भूषणवर एक घणाघाती टोळा. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील का? खूप दूर आहेत आणि तिकडनं मात्र चेंडू फरार होतोय. आणखीन एक येतोय वली. वधारतोय स्पर्श 11चा तब्बल आपण पाहतोय 34 या धावसंख्येवर. बिंदास लावा राधावाले तुम्ही फिल्डिंग. चौकात नव्हे तर हेलिपॅडच्या मैदानावर आहेत मोहसिन नदाब वलीद. काही करतील, कधीही करतील. चला, शक्ती सोनारचे चिरंजीव आहेत का ते? यस, रुद्र आहेत. रुद्र बरोबर. यस, रुद्र, छोटे रुद्र. चला, छोटा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आला. रुद्र 2 षटकांमध्ये 34 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2 रियान दाखल झालेत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटक घेण्यासाठी. काय अफलातून क्रिकेट चाललंय. जशास तसं उत्तर. जुने माणगाव प्रीमियर लीगचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलं आणि आता 2 संघ मालकांचं ऋतिकजी मोरे आणि रुपेशजी भुईर यांचं साकार होणार आहे. परंतु त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. खतरनाक षटकार. घरचा रस्ता दाखवलाय. नाव आहे मोहसिन नदाब. आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हा सुद्धा मोठा फटका आलाय. येत आहेत 6 धावा. अमित काका यांचे आहेत. त्यांच्याकडनं थंड असेल मोहसिन नदाब यांच्या पुढच्या षटकारासाठी. मोहसिन यांनी जर 50 मारली तर अमीर नदाब आणि ऋषिकेश मोरे यांच्याकडनं 5000 रुपये. धावफलकावर धावा झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये 46. आपण पाहतोय रियान यांचं षटक मार्गस्थ आहे. तिसरं. हो 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 हो, अतिरिक्त उंची दिली मैदानाच्या आतमध्ये. याला वाईट दंडित करण्यात आलेला आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 47-47. 2 गड्यांच्या मोबदल्यात दबाव होता मोहसिन यांच्यावर. जुगारून बॅटिंग करत आहेत. काय अफलातून बॅटिंग. यासाठी सध्याच्या दक्षिण रायगड क्रिकेटमध्ये ओळखले जातात मोहसिन नदाब. जेव्हा त्यांच्या रेंजमध्ये आला चेंडू त्याला पाठवतात लांब आमच्या मान्यवरांना भेट देण्यासाठी आलाय हा षटकार. इरफानजी हजीदे यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने सर आपण दोघं पण आलात या क्रीडा स्पर्धेसाठी. आपलं विशेष कौतुक. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चांगली घटना राधा 11 साठी घडलेली आहे. मोहसिन नदाब मैदानाच्या आतमधला डगआउटला येत आहेत.
मान्यवर सुद्धा आपण पाहतोय येता येत आपल्या मान्यवर कक्षामध्ये 3 गडी बाद झालेत 53 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2.4 षटकांचा खेळ झालाय म्हणजे 2 चेंडू बाकी आहेत अजून शेष या षटकातील त्याचप्रमाणे सन्माननीय सरफराज अफवारे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय या सरफराज साहेब आपण पुढे या आणि आपला सन्मान जरूर स्वीकारा मॅचच्या दिशेने रुख करूया सियाजी परदेसी यांना विनंती आहे की आपण सरफराज साहेबांचा इथे सन्मान आणि स्वागत करायचं आहे आगतम स्वागतम सुस्वागतम मॅचच्या दिशेने रुख करूया मान्यवरांचं स्वागत असणार आहे 3 गडी बाद झाले 53 धावा फलकावर मोहसिन नदाब यांची आक्रमक खेळी जरूर आपण पाहिली सोहेब परदेसी या वेळेला आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर एरियान यांचा चेंडू मार्गस्थ करतायत एक डॉट बॉल आलाय आणि त्या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा सामन्यात येण्याचा प्रयत्न राधा 11च्या माध्यमातून मगाशी आदेश सोनार बाद झाल्यानंतर याच राधा 11ने कमबॅक केलं तसंच कमबॅक आता मोहसिन नदाबच्या विकेटने होते का प्रतीक्षा असेल राधा 11 साठी परंतु हो स्पर्शवाले सुद्धा थांबायला तयार नाहीत फुलटॉस होता दडपण आहे ही पारी पुढे न्यायची एक लॉलीपॉप चेंडू होता तिकडे मात्र सोडून दिला आणि आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे समाप्ती झालेला आहे 3 षटकामध्ये 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करताना स्पर्श 11 आपण आहोत जुने माणगावच्या या परिसरामध्ये आपण आहोत 332 नाक्यावर आपण आहोत हेलिपॅडच्या त्या ऐतिहासिक मैदानात आपण आहोत जुने माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात आपण आहोत ग्रँड फिनालीत मेगा फिनालीमध्ये जो स्वप्न 364 दिवस या जुने माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक घराघरातील खेळाडूने पाहिलं ते प्रत्येकाचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे 2 संघ मैदानात अंतिम टप्प्यात आले आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेली आहे आपण पाहू शकता 3 गडी बाद झाले मैदानाच्या आतमध्ये धावा झालेल्या आहेत सध्याच्या घडीला 55 धावा धावफलकावर 55 धावा धावफलकावर जरूर लागलेले आहेत अजून सुद्धा 2 षटक बाकी आहेत आणि या 2 षटकासाठी अंजाम देण्यासाठी आपण पाहतोय शहानवाज यांना प्राचारण करण्यात आलेला आहे नवीन गोलंदाज नौखा पर्याय वापरला गेला आदिल गजगेच्या माध्यमातून फिल्डिंगची जमावट करतायत तिकडे वलीद आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुभवाचा भंडार असलेले एक खेळाडू अर्थात सोहेब परदेसी आहेत तर शहानवाज पहिल्या चेंडूसाठी येतील यावेळेला पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये घेतलाय मिड विकेटला पाठवून दिलाय 1 बाउन्स सीमा रेखा पार वलीद यांच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका हे फटके येणं गरजेचं आहे शहानवाज आता मात्र कशा प्रकारे बॅटिंग गोलंदाजी करतील पुढचा चेंडू या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर देवळा तिकडनं रीड केलाय आणि चेंडू मार्गस्थ केलाय सीमा रेखा पलीकडे शहानवाजचं मार्गस्थ आहे ब्रेक आलाय थोडी टीम मीटिंग गेले परंतु प्रेक्षक तुमच्याकडे येतो 5व्या पर्वामध्ये तुम्ही काय करणार आनंद घेणार क्रिकेटचा त्याही पेक्षा 20 रुपयाचं कुपन घ्या अजून सुद्धा कुपन ऑन आहे आणि आज संध्याकाळी जाता जाता एक जबरदस्त होम थिएटर तुमच्या घरी घेऊन जा 20 रुपये या कुपन घेऊन जा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत षटक क्रमांक 4 शहानवाजचं मार्गस्थ आहे तर वलीद बॅटिंग साठी सज्ज आहेत मागील 2 चेंडूवर मोठा प्रहार गेला 4 आल्यात खोलात टाकलाय
उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गे मार्गस्थ केला, यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत, एक चेंडू डॉट आलाय आणि हो सांगता येईल शाहनवाज मी सुद्धा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मला सुद्धा कारनामा करायचा आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. रोज उठून वेगवेगळे स्टेटस ठेवून तुम्ही प्रसिद्ध होणार नाही, त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावे लागेल आणि सिद्ध करण्यासाठी कठीण कठीण परीक्षा द्याव्या लागतील आणि तीच परीक्षा सध्याच्या घडीला शाहनवाज देत आहेत. बोल टाकायचा कसा, डॉट आणायचा कसा, चेंडू लांब ठेवायचा कसा, बरेच प्रश्नांचं काऊर त्याच्या डोक्यात आहे. एक आलाय वाईट, धाव फलक एकने पुढे जाईल. एक चेंडू लड्डू चेंडू टाकला गेला, वलीत सोडतील कसा, त्याला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरून टोळवलाय. 6 धाव्यांसाठी इथे मात्र अप्पर कट मारला गेला, चेंडू मार्गस्थ होते ऑफ रिजन मध्ये, फेकी होईल. वलीदच्या माध्यमातून एक एकेरी धाव आली आणि 71 धावा धपलकावर. माझ्यासोबत अम्मार जोडलेले आहेत, एक छोटे स्कोरर. आज जर आयोजकांना जर वेळ असेल किंवा अधुरी करणारी व्यक्ती असेल तर अम्मारचा जाता जाता छोटासा सत्कार करा. आज दिवसभर खूप चांगली मेहनत केली, चांगली अपडेट अम्मार दिलेली, खूप कमी वेळ वयात त्यांनी चांगलं काम केलंय. कारण आकड्यांची जादू भल्या भल्यानं समजत नाही, अम्मार ती चांगली कामगिरी करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हो, सोय परदेशी काय करतायत, शांत डोक्याने खेळतायत. जिथे एक सिंगल होती दुसरी घेण्याचा प्रयत्न, दबाव आणला निहाल यांच्यावर आणि तिकडनं मात्र एकेरीचं रूपांतर बघता बघता 2 मध्ये गेले. 2 धावा आल्यात. षटक क्रमांक 4 समाप्तीची घोषणा मैदानाच्या, 3री समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. 4 चुकीची माहिती देऊ नका, 4 जरूर झालेली आहे. 4 षटका अंती मैदानाच्या आतमध्ये धावा झालेल्या आहेत. सध्याच्या घडीला 73 धावा धपलकावर. काय अफलातून सामना, संध्याकाळचं चित्र. आज मात्र प्रत्येकाला काय पाहायचं आहे, चॅम्पियन ट्रॉफी कोणता कर्णधार हातात घेतोय, कोणता संघ मालक या बायसिकलचा मालक होतोय, या सगळ्याचं नक्कीच आपल्याला पाहायची आहे ही पूर्ण परिस्थिती. 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटक संपलेले आहे. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉगवर म्हणतात, परंतु इकडे मुहसिन नदाबलीची सुरुवात केली. पहिल्या षटकापासून मारामारी, फोडाफोडी, तोडातोडी मैदानाच्या आतमध्ये केली. वलीद तोच कित्ता गिरवत आहेत. आपण पाहतोय 73 झाल्यात, अजून किती येतील 6 चेंडूमध्ये, हे तुम्हाला आम्हाला जरूर पाहायचं आहे. सन्माननीय पोलीस बांधव फाटक साहेब आलेले आहेत. विनंती आहे फाटक साहेबांना की आपण या निमंत्रित कक्षामध्ये बसून आपण या सामन्याचा आनंद घ्या. दरम्यानच्या काळात पहिल्याच बॉल गोलंदाजीचा घेतला. सध्याच्या घडीला अंगलट येत आहे त्यांच्या. पुन्हा एकदा हो त्यांच्या टप्प्यात आलाय वलीद, त्याला
83 धावावर खेळत आहेत संघ स्पर्श 11. अजून सुद्धा 15 धावा कमी आहेत वलीद यांच्या अर्धशतकाला. त्यांचे पाठीराखे, त्यांचे चाहते, त्यांचे नक्की स्पॉन्सर म्हणत असतील, हो वलीद खेळा खेळा खेळा, कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. 364 दिवस वर्षभर पुन्हा एकदा या स्पर्धेची तुम्हा आम्हाला वाट पाहायची आहे. मोहम्मद आहेत, टाकतील का एखादा घातक चेंडू? अजून सुद्धा 4 चेंडू मोहम्मद यांचे शेष आहेत. तिकडे आपण पाहतोय राधा 11च्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. या वेळेला शरीरापासून लांब ठेवला, लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पहिल्या प्रयत्नात अडवलाय, बघता बघता दुसरी ही धाव जरूर घेतलेली आहे. पार्टनरशिप जबरदस्त केलेली आहे. ज्याच्याकडनं काम होते त्याच्याकडनं काम घरून घेणं हे खूप चांगलं काम असतं. मैदानाच्या आतमध्ये सोहेब परदेशी तेच करत आहेत. त्यांच्याकडे बॅटिंग नाही का? तर हो आहे, परंतु वलीद सध्याच्या घडीला फॉर्मला आहेत. त्यांच्याकडनं ती बॅटिंग करून घेणं हे मोठं कसब आहे. एकीचं रूपांतर दुहेरीत केलं बघता बघता धावफलकावर 85 धाबा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, त्याला सुद्धा बॅटच्या रडार मध्ये घेतला. चांगल्या चेंडूला चांगली सजा. झालेला आहे स्पर्श 11चा. काय कामगिरी केली वलीद यांच्या या बॅटिंग साठी. ताबिश यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा केलेला आहे. 41 धावांवर वैयक्तिक खेळतायत, 9 धावा मागे आहेत अर्धशतकाला. परंतु इथे काय घडतंय? क्लीन बोल्ड झाले वलीदची वाऱ्यासारखी. मनाला भावणारी आहे. वलीद आहेत ज्यांनी 41 धावा फायनलच्या मुकाबल्यात केल्यात. ही मोठी कामगिरी. हे 5वं पर्व आहे. येणारे कित्येक पर्व जातील, वलीद यांचं नाव 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 काढलं जाईल. सिक्स एव्हेंजर पुन्हा एकदा ऑन झालेत. नदीम याने जर षटकार मारला तर सिक्स एव्हेंजर यांच्याकडून नदीमला तब्बल 10 बंद लिफाफे येतील. बक्षीस मोठं आहे. नदीमची कामगिरी सुद्धा मोठी असणं गरजेचं आहे. 89 धावा, 4 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5वं षटक मोहम्मद यांचं मार्गस्थ आहे. नदीम आलेत. मोहम्मद पुन्हा एकदा. हो 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 हो, शेवटचा बॉल होता. त्या शेवटच्या बॉलला नदीमला बॅटवर घेता आलं नाही. 89 झाल्यात. 90चं लक्ष राधा 11 साठी असणार आहे. खूप जबरदस्त बॅटिंग
विशेष कौतुक मेन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे स्पॉन्सर वसीमभाई संगे यांच्याकडून युनिक स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्सचे ते मालक आहेत त्यांच्याकडनं बॅट स्पॉन्सर केलेली आहे. लकी ड्रॉसाठी आपण पाहतोय गिरीधर राठवरकर आणि श्री सुभाष पारखे यांच्याकडून होम थिएटर स्पॉन्सर केलेला आहे त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. त्याचप्रमाणे 40+ साठी एक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे अमोल सुतार यांचं सुद्धा विशेष आभार. तर या ठिकाणी सन्माननीय राजेजी करंजकर साहेब आहेत त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. फर्स्ट सरांना विनंती आहे की राजेशजी करंजकर यांना आपण सन्मान करूया. यूट्यूब स्पॉन्सर आपण पाहतोय गौतमजी राऊत डॉक्टर आहेत त्यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहेत. चला जास्तीचा वेळ घेऊ नका कारण 6 वाजलेत आणि 5 षटक आपल्याला पुढे न्यायचे आहेत. आणि 2 दिवस नाश्ता उमेशजी पुजारी यांच्याकडनं माऊली चायनीजच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यांचं सुद्धा खूप सारं धन्यवाद. त्याचप्रमाणे इंटरनेटची सेवा राजूजी विचारे आणि गणेशजी विचारे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक. तर मेन ऑफ द मॅचची ड्रिंक्सची व्यवस्था थंड्याची बॉटल विजयजी सोनार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. तर सरप्राईज गिफ्ट असणार आहे फर्स्ट विजेत्या संघाला सोहेबजी परदेसी यांच्याकडनं. सन्माननीय रवींद्रजी मोरे यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो सामना सोडू नका कारण पहिल्या डावात वलीद यांच्या बॅट मधून आल्या 41 धावा आणि टोटल 90चा टार्गेट राधा 11 अदिल गजगेच्या टीम समोर आहे. दुसऱ्या डावात का होणार नाही हा प्रश्न तुमच्या मनाला विचारा कारण क्रिकेटचा खेळ आहे वेळ बदलायला वेळ लागत नाही. दुसऱ्या भाषेत म्हणायचं झाला तर रंक आणि राव असणारा खेळ. पहिलाच बॉल इरादे स्पष्ट केले डिस्पेअरला तोडवलाय अदिल गजगेच्या बॅट मधून आलाय चौकार. आल्या 4 धावा चौकार. त्याचप्रमाणे सन्माननीय अकबर भाई परदेसी यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. या वेळेला टप्पा थोडासा नियंत्रित ठेवला या चेंडूला मार्गस्थ केलाय सोहेब परदेसी यांच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची संगत येते. 2 बॉलची कहाणी मैदानाच्या आतमध्ये झाली आणि पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय. या वेळेला आश्चर्यापासून लांब ठेवला आपण पाहतोय तिकडे 30 यार्ड सर्कल मध्ये अडवला गेला. एक सिंगल आली एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5 या धावसंख्येवर. आयोजन कमिटीचं खूप सारं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने घेतलेली मेहनत त्याहीपेक्षा या स्पर्धेसाठी आलोय आणि घेऊन काय जाणार तर अनेकता मे एकता. प्रत्येक जाती धर्माच्या आपापल्या आळीमधून आले परंतु एकीने खेळले. काय अफलातून क्रीडा स्पर्धा. आम्ही समालोचक जिथे जिथे जातो तिथे तिथे नक्की एक गोष्ट आवर्जून म्हणतो क्रिकेट खेळ हा जात धर्म पंथ त्याहीपेक्षा गरीब हा श्रीमंत हे सगळे भेदभाव विसरून आपल्याला एकत्र करतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जुने माणगाव प्रीमियर लीग आहे. हे सगळे भेदभाव विसरायला लावलेले आहेत. छोटे प्रेक्षक तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हा. आयोजक जरा तिकडे बाहेर काढा त्यांना. आले आपण पाहतोय एक सिंगल आली डबल आली का धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर. पहिलं षटक मोहसिन नदाब यांचं आहे. पहिल्या आज 17 मध्ये वलीद यांची 41 धावांची वादळी खेळी. त्या प्रश्नाला उत्तर देणारी खेळी कोण करणार. इकडे मात्र रियान पासून यांच्यापासून चेंडू लांब जातोय. व्हाईट बॉल साठी कॉल केलाय काय सर. हो बॅटिंग रिव्ह्यू आहे. या आपण व्हाईट बॉलचं परीक्षण आदेश सोनर या लवकर चला कोणतरी या तुम्ही या. हा ऑन फील्ड अंपायर नक्कीच वाईट नाही आहे परंतु बॅटिंगने याला चॅलेंज केलेला आहे. फद सरांचं सुद्धा खूप सारं कौतुक. फद पल्लवकर महाड आपण पाहतोय जुईच्या माध्यमातून इकडे दाखल झाले. पहिलंच
पर्व त्यांनी आज या स्पर्धेसाठी दिलं, परंतु काय अफलातून कामगिरी. तुमचा अनुभव किती आहे? आज फेअर डिलिव्हरी आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे. पंच सरांचा निर्णय कायम करण्यात आलेला आहे आणि आज गेले 2 दिवस पाहतोय फत पल्लवकर जो निर्णय देत आहे टीव्ही अंपायरला तो द्यावा लागतो. कारण का? त्यांचा अनुभव आणि टीव्ही अंपायरने घेतलेला अँगल एकच असतो. फत पल्लवकर सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. गेले 2 दिवस 100 रिव्ह्यू झाले, एकच रिव्ह्यू त्यांच्या फसलेला आहे. म्हणजे त्यांनी दिलेला तो निर्णय थोडासा टीव्ही अंपायरने बदललेला आहे. काय अचूक कामगिरी. 100 पैकी 1 निर्णय चुकीचा आला. काय अफलातून कामगिरी. तर या ठिकाणी सन्माननीय प्रवीण बागवे सर आलेले आहेत. या साहेब आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेवक राजेशजी मेहता साहेब हे सुद्धा दाखल झालेले आहेत. राजेशजी मेहता साहेब आपलं हार्दिक स्वागत. एका पंचांची भूमिका किती स्वच्छ, निखळ आणि त्यापेक्षा पारदर्शक आहे. 100 मार्कांचा पेपर, त्याबदला 1 मार्क त्यांचा फक्त गेला. 99 मार्क फत पल्लवकर सर आपल्याला भेटलेले आहेत. सन्माननीय युनिसजी पिलपिले यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. फटका पासलाय, डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय तिकडनं. आपला आहे अदिल गजगे राधा 11च्या माध्यमातून 5व्या पर्वाचं कर्णधार पद जरूर घेत आहे. चला, पाणी बिणी काळोख घेऊ नका जास्त. आता ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. औषध बघा काय असेल, स्प्रे मगाशी कोणीतरी घेतला. स्पर्श 11 जर जास्त दुखत असेल तर त्याला बाहेर आणा, थोडा वेळ बाहेर उपचार करू द्या, सामना चालू ठेवूया. आणि त्याच्या जर बॉलिंग नसेल त्याला करायची तर थोडा वेळ त्याला रेस्ट देऊया. चला चला, सामना पत्सर जरा लवकर घ्या, कारण काळोख कधी होऊ शकतोय. अजून सुद्धा आपण पाहिलं गेलं तर 4 षटक बाकी आहेत. 1 षटक झालंय आणि 1 बॉल झालाय. अदिल गजगे थोडेसे नाराज करतायत आपल्या पाठीराख्याला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या दिशेने अंतिम लढत आहे 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी. रिहान आणि निहाल हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोघांकडे ती क्षमता आहे, अंतर मोठं पार करायचं आहे. या वेळेला वाईट बॉल, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा वाईट दिलाय पंचांनी आणि त्याला रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे गोलंदाजांनी. या कोणीतरी लवकर या, आदेश लवकर या. बाकीच्या कोणी येऊ नका, आदेश सुनार येतील, पडताळतील हा निर्णय. आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली. फत कलबेलकर आपण पाहतोय गेले 2 दिवस प्रत्येक गोष्टीवर लक्ष देत आहेत. प्रत्येक मान्यवराचा सन्मान कसा होईल याचं चांगलं योगदान त्यांचं आहे. आणि फत सरांनी या क्रीडा स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. कदाचित माझ्याकडनं नाव घ्यायचं राहील म्हणून मी घेताना थोडीशी भीती बाळगतो. तर वाईड नाही आहे पंच सर, चांगला बॉल आहे हा. पंचांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि आपण पाहतोय सक्सेस झालाय रिव्ह्यू. सिक्स एव्हेंजर यांच्याकडनं बक्षीस आलंय. या चेंडू नंतर सांगतो. राधा 11ने हा सामना जिंकला आणि आपण पाहतोय शाहनवाज हे जरी मैदानात राहिले तरी त्यांच्यासाठी 6 एव्हेंजर यांच्याकडून 14 बंद लिफाफे आलेले आहेत. मला असं वाटतं हे 14 लिफाफे आज रात्रीची जेवणाची सोय करतील का, एवढे मोठे असतील अशी आशा बाळगूया.
कारण सिक्स एव्हेंजर यांचा मोठा वाटा आहे यासाठी. खूप चांगलं काम करत आहेत, त्यांची छोटी कामगिरी कधीच नसणार आहे. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. निहाल आहेत, कधीही जादूही होऊ शकतोय. मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग होईल का? दुसरा गोलंदाज आपण पाहतोय आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ करतील आपल्या षटकातील पुढचा चेंडू. निहार आहेत, त्यांच्या बॅट मधून मागील सामन्यांमध्ये धावा खोऱ्याने आल्या तेच निहाल. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं गेलं, पत्सर तटस्थ आहेत. आदित्य यांचा चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊन राहिलेला आहे. आपण पाहतोय प्रत्येकाने केलेलं चांगलं काम आता मात्र यशाच्या दिशेने जात आहे. प्रत्येकाचं हे काम आज खूप जबरदस्त आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग, अफलातून क्रीडा स्पर्धा, हो पडल्यानंतर आतमध्ये वळलाय चेंडू. शेवटच्या क्षणाला फटक्याची निवड बदलावी लागली निहार यांना आणि बघता बघता 2 धावा आल्या. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहिलं गेलं तर या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. शांतता आहे राधा 11च्या खेम्यामध्ये, शांतता शांतता. हा सामना राधा 11 साठी कसा झालाय माहिती आहे? आम्ही महाडवाले मुंबईला निघतो आणि माणगावला खूप ट्रॅफिक लागते, सगळा मुडत जातो. राधा 11 ची तशीच झाले, 90 धावांची ट्रॅफिक लागले. ही ट्रॅफिक सोडवणार कोण? ही ट्रॅफिक सोडवण्याचं काम कोण करणार? आम्हा मुंबई गोवा हायवेवर प्रवास करताना एकच प्रश्न पडतो, माणगावला कसे असेल ट्रॅफिक? आणि आज राधा 11 साठी ट्रॅफिक झाले जाम. 90 धावांची. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले. धावफलक धावांवर 15 लागलेले आहेत, जिथे राधा 11 1 गड्यांच्या बदल्यात बॅटिंग करत आहेत. प्रत्येकाचं हार्दिक कौतुक, सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटचा अंतिम काही क्षण बाकी आहेत, परंतु आमचे लाडके प्रेक्षक अजून सुद्धा तुम्ही तुमचं नशीब आजमावण्यासाठी थोडेसे कमी ठरले असाल तर काही क्षण बाकी आहेत. लकी ड्रॉचे कुपन अजून सुद्धा ऑन आहेत. 20 रुपयाची एक कुपन खरेदी करा आणि एक भला मोठा होम थिएटर तुमच्या आज घरी घेऊन जा. तुमच्या कुटुंबाला आज सुमधुर संगीतात नाचायला लावा. षटक क्रमांक 3 मोहसिन नदाब दाखल झालेत. 15 धावांचा खेळ सध्याच्या घडीला झालेला आहे. आपण पाहतोय भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला रिहान आहेत, दुसऱ्या बाजूला निहाल आहेत आणि या दोघांकडे बॅटिंग आहे तर गोलंदाजी मोहसिन नदाब. फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू खाली स्वतः येतील, परंतु तिकडे झेल घेण्याचा प्रयत्न झाला. बघता बघता 2 धावा आल्यात. शेवटच्या क्षणाला थोडासा कॉल चुकला होता. तिकडचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फरान यांनी चांगली प्रयत्न केला होता, कारण तो झेल फरान यांचाच होता. मोहसिन नदाब यांनी प्रयत्न जरूर केले, परंतु थोडीशी फरान यांना फंबलिंग पाहायला भेटली. झेल सुटलाय. 2 धावा आल्या. धावफलकावर 17. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम लढत जरूर चालू आहे. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक दुसरं मोहसिन नदाब मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला हो रियान सुद्धा दाखवता येत एक मोठा फटका. मित्रांनो काय हवं असतं नक्कीच जाता जाता सांगतो, सामन्यातली गंमत रंगत असणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो जेवणाची पंगत आणि सामन्याची रंगत नेहमी आवडते. तुम्ही 5 स्टारचं जेवण जेवा, तुमचं मित्र परिवार तुमची फॅमिली जर जेवणाला तुमच्या बरोबर नसेल तर त्या जेवणाला किंमत नसते. तशीच सामना किती मोठा असू दे, कोणाचाही असू दे, जर त्या सामन्यात रोमांच आणि थरार नसेल तर प्रेक्षकांना गंमत रंगत येत नाही. मैदानाच्या आतमध्ये तसंच चाललंय. राधा 11 आता दडपडात आहेत आणि धावा मात्र झाल्यात धावफलकावर 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मोहसिन नदाब यांचं स्पर्श 11च्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला आडव्या बॅटने निहालने हा चेंडू जरूर टोळवलाय, मिड विकेटला जाते, तिकडे एक सिंगल आली, एक सिंगलवर समाधान मानवलं, एक धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर. प्रत्येकाने दिलेलं योगदान काय अफलातून योगदान आहे. कोणी नाश्ता दिलाय, कोणी कोल्ड्रिंक्स दिले, कोणी वायफाय दिलाय, कोणी यूट्यूब लाईव्ह दिलाय, कोणी बायसिकल दिले, तर कोणी हो थंडा सुद्धा दिलाय. प्रत्येकाने जबरदस्त काही ना तरी योगदान दिलंय. म्हणून ही 5व्या पर्वाचा दिमागदार सोहळा तुम्ही आम्ही जरूर पाहतोय. तिकडे एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न यश होता, परंतु रियान यांनी निहाल यांना थांबवलेला आहे. प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे. वस्तू देणारे आपल्याला दिसतायत दाते, परंतु ज्यांनी आम्हाला रोख रकमेच्या स्वरूपात भरभरून दान दिलेलं आहे, देणगी दिलेली आहे, त्यांचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण तुमच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा उभी राहिलेली आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळी घेऊन येते. जबरदस्त आयोजन आणि आयोजकातून ही आलेली एक मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला जरूर आलेली आहे. कमिटी मेंबरनी जबरदस्त काम केलेलं आहे. आपण पाहतोय एखादी क्रीडा स्पर्धा उभी राहायची असेल तर त्या मागे भक्कम एक आयोजन कमिटी असणं खूप गरजेचं आहे आणि त्या आयोजन कमिटीमध्ये बरीचशी लोकांनी या विभागातले काम केलेले आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग यशस्वी का झाले याचं कारण आपण पाहतोय. तर नक्की जुने माणगाव प्रीमियर लीग यशस्वी का झाले तर या स्पर्धेचे अध्यक्ष, या आयोजनाचे अध्यक्ष सोहेबजी परदेसी यांनी जबरदस्त काम केलेलं आहे. उपाध्यक्ष प्रतीकजी सोनार यांची धडपड, यांची मेहनत गेले 2 दिवस आम्ही पाहिली आणि कित्येक दिवसाची मेहनत म्हणून हा एवढा मोठा डोलारा उभा राहिलेला आहे. सचिव नजीमजी परदेसी यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. फत कलबेलकर सहसचिव आहेत, यांनी सुद्धा चांगले योगदान या स्पर्धेसाठी दिलेले आहे. मोहसिन नदाब सहसचिव आहेत, यांचं सुद्धा चांगले योगदान आहे. इतर क्रिकेटपटूंची सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे सर्वांच्या सहकार्याने. त्याचप्रमाणे या ची काम करतायत. काय अफलातून, म्हणजे येणारं भविष्य जुने माणगावचं खूप मोठं आहे आणि यासाठी हा अट्टहास आहे. उबेद यांच्याकडून अहमद यांच्या एका षटकाराला 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. अहमद तिकडे चेंडू टोळवतायत.
एक आपण पाहतोय सिंगल आली 29 धावा धापलकावर. खूप जबरदस्त आयोजन. लकी ड्रॉ जसं हे षटक संपेल हा सत्र संपेल तेव्हा लकी ड्रॉ क्लोज होईल. बरोबर काय आयोजक? शेवटचा बॉल पडल्यानंतर लकी ड्रॉ क्लोज होईल. त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी शेवटच्या क्षणी लकी ड्रॉ घ्या. वाईट बॉल घ्या. आणखी एक धाव. धावफलक 28 वर 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. परंतु रुपेशजी भोईर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. राधा 11च्या माध्यमातून त्यांनी संघ दाखल केला. आदिल गजगेला कर्णधार केलं आणि त्याहीपेक्षा फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. परंतु ऋषिकेश मोरे आता मात्र खूप मोठ्या हिमतीने पुढे येत आहे. आता सायकल त्यांची वाट पाहत आहे का तुम्हा आम्हाला प्रश्न पडलाय. परंतु शेवटचा एक चेंडू पडसपर्यंत आपण रिझल्ट देणं गरजेचं नाही. त्यामुळे नक्कीच थांबणं गरजेचं आहे. 28 धावा धावफलकावर 29 धावा धावफलकावर. एक वाढवा. वलिद ज्यांनी आज पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि आपल्या 41 धावांच्या योगदानामुळे या सामन्यात एकतर्फीचा निर्णय आमच्या समोर आणण्याचा भाग पडलं. आलाय चौकार. 4 धावा. अजून सुद्धा आहे ऑन. त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी गावडे यांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वाचं टी शर्ट डिझाईन ज्यांच्या मार्फत केलं सुनीलजी गावडे यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय सिजाउद्दीन जोगिलकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत. साहेब या आपलं सुद्धा मुख्य व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. यासिन भाई कागदी आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर लगेच यायचं आहे. सोहेब परदेसी. नंदूजी पवार साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर जरूर या. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. जुने माणगाव प्रीमियर लीग अंतिम लढत. एका बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश मोरे तर दुसऱ्या बाजूला रुपेशजी भुईर. आता मात्र ऋषिकेश थोडे बलस्थानी आहेत. काय अफलातून सामने झाले. प्रत्येका वेळी एक रोमांच होता. प्रत्येका वेळी थरार होता आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं. क्रिकेट खेळच मित्रांनो असा आहे तुम्हाला आम्हाला वेळ लावतो. मग ते गावाचं क्रिकेट असो, आपल्या आळीचं क्रिकेट असो, आपल्या तालुक्याचं क्रिकेट असो, आपल्या विभागाचं क्रिकेट असो, नवे नवे जे शहरात राहतात ते आपल्या बिल्डिंगचं क्रिकेट असो किंबहुना आपल्या सोसायटीचं क्रिकेट असो. क्रिकेट हा एक आनंद देणारा खेळ आहे आणि गेले 2 दिवस या जुने माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा आनंद आपण साकार सुद्धा केलेला आहे. शेवटचा एक बॉल आहे आणि अंतिम रिझल्ट कडे आपण जाणार आहोत. एकदा आयोजकांसाठी जुने माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी टाळ्या होत्या सगळ्यांसाठी. सगळं काही होतं. सगळ्यांनी चांगली कामगिरी केली आणि 5व्या पर्वाचं टायटल ऋतिकजी मोरे यांच्या स्पर्श 11 या संघाने गेलेला आहे.